12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त सर्वसामान्य नोकरदार वर्गाला अर्थसंकल्पामधून मोठा दिलासा. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेल्यांना 80,000पर्यंतचा लाभ मिळेल. नव्या कर प्रणालीमध्ये मोठे बदल. 4 लाखांपर्यंत कुठलाही कर नाही. 4 ते 8 लाखांपर्यंत 5% कर, 16 ते 20 लाखांपर्यंत 20%, 20 ते 24 लाखांपर्यंत 25% आणि 24 लाखांच्या वर 30% कर असेल. टीव्ही मोबाईल स्वस्त होणार. अर्थसंकल्पामध्ये घोषणा. टीव्ही आणि मोबाईलचे देशांतर्गत पार्ट्स हे स्वस्त होणार असल्यामुळे एलईडी आणि एलसीडी स्वस्त होणार. कार घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. इलेक्ट्रिक कार आता स्वस्त होणार. निर्मला सीतारामन यांची घोषणा. खेळण्यांच्या क्षेत्रामध्ये भारताला ग्लोबल हब बनवण्यात येणार. चामड्याच्या वस्तू बनवणाऱ्यांसाठी सुद्धा विशेष योजना. चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार. अर्थसंकल्पामधून घोषणा. कस्टम ड्युटीमधून 36 महत्त्वाची औषधं वगळली. यामध्ये कॅन्सरच्या औषधांचा समावेश. त्यामुळे कॅन्सरवरील औषधं स्वस्त होतील. पुढील आठवड्यामध्ये नवं आयकर विधेयक मांडलं जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा. नवे कर विधेयक न्यायमार्गावरती जाणारं असेल, सीतारामन यांचं वक्तव्य. सर्वसामान्यांच्या घरांचं स्वप्न पूर्ण होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून 40,000 नागरिकांचं गृहस्वप्न पूर्ण होण्याची घोषणा. मेडिकल टुरिझमसाठी हिल इन इंडिया या योजनेची घोषणा. पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी देशामध्ये 50 नवीन पर्यटन स्थळं विकसित करण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस या मर्यादेमध्ये 50,000पेक्षा 1 लाखांपर्यंत वाढवली. टीडीएसमधील घरभाड्याची मर्यादा सुद्धा वाढवली. आयआयटींची क्षमता वाढवून 6,500 जागा वाढवल्या जातील. वैद्यकीय शिक्षणासाठी पुढील 5 वर्षांमध्ये 75,000 जागा वाढवल्या जाणार. पुढच्या 5 वर्षांमध्ये पीएम रिसर्च फेलोशिप स्कीमच्या अंतर्गत टेक्नॉलॉजिकल संशोधनासाठी 10,000 फेलोशिप दिल्या जातील. आयआयटी आणि आयआयएम मधील विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. न्यूक्लिअर एनर्जी मिशन फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या अंतर्गत भारतीय बनावटीच्या छोट्या मॉड्युलर रिॲक्टर्ससाठी सुविधा उभारली जाणार. 10,000 कोटी रुपयांची तरतूद. 2047 पर्यंत न्यूक्लिअर एनर्जीच्या माध्यमातून 100 गिगावॅट ऊर्जा उत्पादनाचं लक्ष्य. विमा क्षेत्रातील एफडीआय 74% 100% नेण्याची सीतारामन यांची घोषणा. पोस्ट पेमेंट्स बँकचा ग्रामीण भागामध्ये देखील विस्तार केला जाईल. 200 डे केअर कॅन्सर केंद्र उभारली जाणार. नव्या योजनांसाठी 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची अर्थसंकल्पामध्ये तरतूद. भारतीय भाषा पुस्तक योजनेच्या अंतर्गत शाळा आणि उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे विषय त्यांच्या भाषेमध्ये समजून घेणं सोपं जाईल. डाळी आणि खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्णतेसाठी 6 वर्षांचं विशेष अभियान, तर कापूस उत्पादनासाठी 5 वर्षांचं विशेष अभियान जाहीर. तूर आणि मसूरवरती विशेष लक्ष. अर्थमंत्र्यांकडून पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा. राज्यांच्या मदतीने 100 जिल्ह्यामध्ये राबवली जाणार ही योजना. देशामधील 1,70,00,000 शेतकऱ्यांना योजनेचा फायदा. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर. आसाममध्ये युरिया प्रकल्प उभारण्यामध्ये येणार आहेत. निर्मला सीतारामन यांची घोषणा. एमएसएमईला वित्तपुरवठा वाढवणार. अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा. एमएसएमईच्या क्रेडिट गॅरंटीमध्ये सुद्धा वाढ करणार. पुढच्या 5 वर्षांमध्ये 1.5 लाख कोटी वित्तपुरवठा करण्याची घोषणा. एआयच्या अभ्यासासाठी 3 केंद्र स्थापन केली जातील. उत्पादन क्षेत्रामध्ये काम करता यावं यासाठी युवकांच्या कौशल्य विकासावरती लक्ष देण्याचा प्रयत्न. सूक्ष्म आणि लघु उद्योगामधून देशातील 7.5 कोटी लोकांना रोजगार. सूक्ष्म आणि लघु उद्योगांचं वर्गीकरण होणार.
अर्थसंकल्पामध्ये एससी आणि एसटी महिलांसाठी तरतूद, उद्योगासाठी 2 कोटी रुपयांचं कर्ज देणार, 5 लाख एससी एसटी महिला उद्योजकांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतचं टर्म लोन, तर स्टार्टअपसाठी 10 कोटींची मर्यादा. गरीब, युवा, अन्नदाता आणि महिलांवरती यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये भर. अर्थसंकल्पामध्ये विकासासाठी 10 व्यापक उपाययोजनांचा समावेश. अर्थसंकल्पामध्ये सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 या योजना सुद्धा जाहीर. योजनेच्या अंतर्गत 8 कोटींपेक्षा अधिक मुलांना पोषक आहार पुरवला जाईल. सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.